वित्तीय कोशित. राज्य वित्तीय कोशित म्हणजे काय की राज्याचे शिक्षण, संस्था, धर्म, जाती, भाषा याच्यावर भेदभाव करता येणार नाही. राज्य म्हणजे काय की मग राज्य आपला संघ, भारत संघ आणि त्याच्यात असलेले 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, त्याला आपण राज्य असं म्हणतो. तर वित्तीय कोशित, तर वित्तीय कोशित मध्ये काय की राज्य किंवा केंद्र सरकारने जे दिलेलं जे ग्रँट आहे किंवा निधी आहे, तर त्याच्यामध्ये शिक्षण संस्था ओपन करू शकते, परंतु कशा आधारावर? धर्म, जाती, भाषा याच्या आधारावर. सरकारने जर एखादी संस्थेला जर निधी दिला असेल तर धर्म, जाती आणि भाषा याच्यावर त्यांना भेदभाव करता येत नाही. म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जर एखादी निधी देत असेल यांना, तर राज्याच्या शिक्षण संस्थेला, मग राज्याच्या शिक्षण संस्था म्हणजे काय ते आपण कलम 30(1) मध्ये बघूया. तर अशा ज्या संस्था आहे याच्यामध्ये जर सरकारनं निधी किंवा त्याला आपण ग्रँट म्हणतो दिलं असेल, तर त्याच्यामध्ये धर्म, जाती आणि भाषा याच्यात भेदभाव करता येत नाही. तर कलम 29(1)(2) याच्यामध्ये हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 30(1) मध्ये काय दिलं की अल्पसंख्याक. आता अल्पसंख्याक मध्ये याच्यामध्ये बहुसंख्याक लोक आले, तर आपली शिक्षण संस्था स्थापित करू शकते. एखादी शिक्षण संस्था आपल्या त्याप्रमाणे ते स्थापित करू शकते आणि त्याचं प्रशासन आहे, शिक्षण संस्थेचं प्रशासनाप्रमाणे ते काम करू शकते. परंतु अल्पसंख्याक त्यालाच आता बहुसंख्याक, इथं अल्पसंख्याक म्हणजे बहुसंख्याक म्हणजे काय? भाषा, लिपी आणि कल्चरल म्हणजे संस्कृतीच्या आधारावर असलेल्या लोकांना आपण अल्पसंख्याक किंवा बहुसंख्याक पण म्हणतो. पण अल्पसंख्याकाचा आधार काय? धर्म आणि भाषा. तर ह्या दोन याच्यावर ते लोक आपली शिक्षण संस्था स्थापित करू शकते. तर याच्यामध्ये काय की अशा ज्या काही संस्था आहे, या संस्थाची जी संपत्ती आहे तर राज्य सरकार ते हस्तक्षेप करू शकते किंवा पर्याप्त जी रक्कम आहे ती राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला त्या संस्थेला सरकार देऊ शकते. म्हणजे ज्या काही संस्था गव्हर्नमेंट ग्रँटेड आहे त्या संस्था धर्म आणि जातीच्या, धर्म आणि भाषेच्या नावावर तुम्ही ओपन करू शकता. आणि याच्यामध्ये जे राज्याची संपत्ती जे निधी दिल्या जाते अशा संस्थांना, तर हा निधी जे पर्याप्त रक्कम असेल त्याप्रमाणे दिल्या जाते. आणि तो देण्याचा अधिकार जो आहे, सुरक्षित देण्याचा अधिकार हा केंद्र आणि राज्य सरकारला आहे. जेव्हा त्यांची जी निधी आहे केंद्र आणि राज्य सरकारची ते देतात, त्यांना कशा पद्धती पर्याप्त रक्कम देणं हे. सर सर्वांनी आपला माईक आहे ना म्यूट करा, म्हणजे कोणाला डिस्टर्बन होणार नाही माईक आणि व्हिडिओ. तर हे जे 29(2) मध्ये आपण सांगितलं आहे की राज्य वित्तीय कोशित म्हणजे जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जो निधी राज्याची जे शिक्षण संस्था आहे यांना देऊ शकतो, परंतु धर्म, जाती आणि भाषा याच्यामध्ये भेदभाव करता येत नाही. मग त्या शिक्षण संस्था कोण्या जाती आणि धर्माच्या, भाषा किंवा धर्माच्या असो. आणि मग अशा याच्यामध्ये शिक्षण संस्था ज्या आहेत कलम 30(1) मध्ये तुम्हाला स्थापन करता येते, जे बहुसंख्याक लोक आपापल्या भाषा, लिपी किंवा संस्कृतीच्या आधार किंवा धर्माच्या आधार. तर ह्या ज्या संस्था स्थापित केल्यानंतर सरकारनं सुरक्षित जो निधी देतो आहे, सरकार पर्याप्त निधी जो द्यायचा आहे, तर सरकार आपल्या जवळचे जे अधिकार आहे राखून ठेवतात की यांना कशा पद्धतीचं निधी यांना द्यायचा आहे, तर ते सरकार जेवढं त्यांचे अधिकार जे आहे हे सुरक्षित ठेवतात. त्याच्यानंतर अल्पसंख्याक जे आहे आपली भाषा, आपल्या भाषामध्ये शिक्षण देऊ शकते.
अल्पसंख्याक म्हणजे बहुसंख्याक ज्यांची संस्कृती, भाषा आणि जे लिपी आहे हे अलग आहे. लिपी आणि भाषा आणि संस्कृती जे अलग अलग आहे, तर त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या संस्कृतीनुसार शिक्षण देऊ शकते. त्याच्यानंतर कलम 30(2) मध्ये काय सांगितलं की राज्य आर्थिक अनुदान जे आर्थिक अनुदान जसं की आपलं पाहतं की राज्य, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या काही शिक्षण संस्था आहे, तर याच्यामध्ये शिक्षण संस्थाला जे निधी देण्याचं काम आहे किंवा अनुदान किंवा ग्रांट देण्याचं काम जे आहे, याच्यामध्ये भेदभाव करू शकत नाही. राज्य म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार. तर कोणत्याही ह्या संस्थेला जर अनुदान द्यायचं असेल, ग्रांट द्यायचं, आपण बघा कोणत्या कोणत्या सरकारी याच्यामध्ये ग्रांट देतात है ना, ग्रांटेड, सरकारी ग्रांटेड आहे म्हणतात. तर ग्रँट वगैरे द्यायचं असेल तर याच्यामध्ये कोणत्याही शिक्षण संस्थेला सरकार भेदभाव करू शकत नाही. कलम 30(2) मध्ये आहे. त्याच्यानंतर काय आहे की याच्यामध्ये आपण आर्टिकल 30(1) पाहिलं आणि 29(2) पाहिलं की हे सरकारच्या अधीन आहे ना. तर आर्टिकल 29(2) काय सांगते की कोणतेही जाती किंवा धर्माच्या आधार भेदभाव करता येत नाही किंवा त्यांना रोखू शकत नाही. कशा बाबतीत? तुमचं कोणतंही जे आर्थिक अनुदान आहे हे सरकार देत असेल तर अशा बाबतीमध्ये तुम्हाला सरकार रोखू शकत नाही. आणि कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये आरक्षण व्यवस्था, प्रवेश पर आरक्षण व्यवस्था याच्यामध्ये लागू होत नाही, परंतु ग्रँटेड जे शिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आरक्षण लागू होते. जसं की आपण पाहिलं तर अशा याच्यामध्ये जे आहे कलम 30(1) आणि कलम 29(2) हे जे आहे हे सरकारच्या अधीन आहे. आणि 29(2) काय सांगते की कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये सरकार जर अनुदानित करायचं असेल तर त्याच्यामध्ये भाषा किंवा जाती, धर्म याच्यावर भेदभाव करू शकत नाही किंवा त्याच्यावर प्रतिबंध लावू शकत नाही. त्याच्यानंतर राज्य म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तर याच्यामध्ये एखादी संसदेला कायदा करण्याचा अधिकार याच्यामध्ये संसदेला दिलेला आहे. एखादी सामान्य कायदा सरकार बनवू शकतो, परंतु याच्यामध्ये सरकार मॅक्झिमम हस्तक्षेप करू शकत नाही. ज्या काही शिक्षण संस्था प्रायव्हेट आहे, सरकारी आहे त्याची गोष्ट वेगळी आहे, पण ज्या काही प्रायव्हेट शिक्षण संस्था आहे याच्यामध्ये सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. पण याच्यामध्ये काय आहे की अल्पसंख्याक शिक्षण संस्था कशा प्रकारच्या आहेत? ह्या 3 प्रकारच्या अल्पसंख्याक संस्था आहेत की एक राज्याद्वारा मान्यता झालेल्या किंवा त्यांना सहाय्यक प्राप्त झालेल्या अशा संस्था, दुसरा आहे राज्याद्वारा मान्यता प्राप्त संस्था, आणि तिसऱ्या आहे का ज्या त्यांना मान्यताच मिळाली नाही अशा संस्था. आता याच्यामध्ये काय आहे की राज्याद्वारा मान्य झालेल्या सहाय्यक संस्था म्हणजे जसं की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, गव्हर्नमेंट शाळा आहे, सरकारी शाळा कॉलेजेस आहे. तर अशामध्ये सरकार डायरेक्ट त्यांना आर्थिक मदत करतो म्हणजे निधी देतो. आणि मग राज्याद्वारा मान्यता प्राप्त ज्या संस्था जसं की आपण ग्रँटेड शिक्षण संस्था म्हणतो, तर याच्यामध्ये याच्यामध्ये भेदभाव करू शकत नाही. परंतु याच्यामध्ये जो आहे शिक्षक जे आहे म्हणजे स्टाफ जे आहे सरकारी, याच्यामध्ये स्टाफ तर सरकार अपॉइंटमेंट करू शकते आणि अनुशासन त्याच्यामध्ये सरकार हे करू शकते. परंतु राज्याद्वारे ज्या ग्रांट दिल्या जाते म्हणजे सरकार, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार अशा शिक्षण संस्थाला ग्रांट देते, तर त्याच्यामध्ये फक्त शिक्षक स्टाफ वगैरे जे आहे हे त्या संस्था स्वतःचे ते ठेवू शकतात, त्याच्यामध्ये सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु एखादी पाठ्यक्रम आहे
किंवा एखादी टॅक्स वगैरे आहे तर हे सरकार घोषित करू शकते. हे सरकार जे म्हणेल त्याप्रमाणे त्या शिक्षण संस्थेला लागू होते. ह्या ज्या संस्था ज्या आपण आर्टिकल 29(1)(2) याच्यामध्ये ज्या संस्था स्थापन केल्या जाते तर त्या संस्थेमध्ये 3 प्रकारच्या संस्था, एक केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारा आणि दुसरे आहे ग्रँटेड, जे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ग्रांट देतात. तर अशा शिक्षण संस्थेमध्ये पाठ्यक्रम आणि टॅक्स जो आहे हा केंद्र सरकारचा असू शकते आणि बाकीच्या ज्या अमान्यता असलेल्या ज्या शिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये पाठ्यक्रम जो आहे हा सरकारचा त्याच्यावर काही बंधन नाही राहणार, त्याच्यावर काही त्यांचं हे नाही राहणार आणि त्यांना कोणती आर्थिक मदत पण नाही मिळणार. तर त्याला काय म्हणतात, अनग्रँटेड जे शाळा, स्कूल, कॉलेजेस वगैरे आहे त्याला अनग्रँटेड शाळा असं म्हटले जाते. मग याच्यामध्ये सरकार हस्तक्षेप करू शकत नाही आणि हस्तक्षेप जर करायचं असेल तर सरकार म्हणजे संसद त्याच्यामध्ये एखादी कायदा बनवू शकते किंवा एखादी सामान्य जो कायदा आहे, जनरल एखादी कायदा तो लागू करू शकते. तर हे आता आपण कलम 30 आपण पाहिले. आता कलम 31 जे आहे हे संपत्तीचा अधिकार होता, पण संपत्तीचा अधिकार हा समाप्त करण्यात आला. तो कलम 300(a) याच्यामध्ये टाकण्यात आला. याचा अर्थ असा की जेव्हा आपलं संविधान लागू झालं म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी तर बरेच जमीनदार लोक होते आणि त्यांना मग संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये टाकल्यामुळं की सरकारने ते त्यांची जमीन घेऊन गरिबांमध्ये वाटण्याचं ठरवलं. तर ते मूलभूत अधिकार असल्यामुळे डायरेक्ट ते सुप्रीम कोर्टामध्ये जाईल आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये जर गेले तर त्यांचा मूलभूत अधिकार आहे, अर्थातच सुप्रीम कोर्टाने त्यांचा मूलभूत अधिकार आहे, तुम्ही त्यांची संपत्तीचा हिसकून घेऊ शकत नाही किंवा काढून घेऊ शकत नाही. म्हणून तो मूलभूत अधिकारामध्ये बदल करून 42 आणि 44 संशोधन केलं आणि मग त्याच्यातून तो संपत्तीचा अधिकार जो आहे हा 300(a) मध्ये टाकला, बदल केला आणि मग जे जमीनदार लोक आहेत ज्याच्याकडे 1000 एकर 2,000 एकर जमिनी आहे त्या काढून गरिबाकडे वाटण्यात आला. ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे त्या संपत्तीचं वाटप सरकारने गरिबाकडे वाटण्यात आलं. आपलं भारतीय संविधान काय सांगते की समानता असायला पाहिजे, कशामध्ये, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सर्व समान असायला पाहिजे. तर त्या आधारावर सरकारने मग ते कलम 31 रद्द केलं आणि तो मूलभूत अधिकार सोडून मग संवैधानिक अधिकार आपल्याला याच्यामध्ये दिला. तर त्याच्यानंतर मग आता कलम 32 काय सांगते की बाबासाहेब सांगतात की कलम 32 जे आहे हे संविधानाचा आत्मा आहे, म्हणजे हार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतर ठाकूरदास भार्गव काय म्हणतात, प्रस्तावना जो आहे हा संविधानाचा आत्मा आहे. मग आर्टिकल जे आहे हा जे मूलभूत अधिकार आहे हे आपल्याला त्याचं संरक्षण देते, मूलभूत अधिकाराचं संरक्षण देते. म्हणजे आर्टिकल 32 काय आहे, कलम 32 काय आहे की आपले जे मूलभूत अधिकार आता जे आपण पाहिलेले आहे त्याला संरक्षण देते. म्हणजे बाबासाहेबांनी म्हटलं की आर्टिकल 32 जे हार्ट आहे, संविधानाचा हार्ट आहे, तुमच्यावर जर अन्याय झाला तर तुम्ही सुप्रीम कोर्ट या कलमा अंतर्गत तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करू शकता. आता आर्टिकल 32(1) काय सांगते की कोणताही व्यक्ती किंवा कोणताही भारताचा नागरिक मूलभूत अधिकारावर अतिक्रमण जर होत असेल, जे आपण मूलभूत अधिकार आपण बघितले याच्यावर अतिक्रमण होत असेल किंवा उल्लंघन होत असेल किंवा हनन होत असेल तर अशा याच्यामध्ये त्याचं संरक्षण करण्यासाठी या कलमा अंतर्गत तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. परंतु याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे की मग तुमचे कलम 226 नुसार तुम्ही हायकोर्ट मध्ये पण रिट पिटिशन फाईल करू शकता आणि कलम 32 नुसार तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता.
तर हे जे दोन कलम आहे हे हार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आत्मा आहे असं म्हटलं जाते. आणि जसं की एखादी तुमच्यावर FIR झाली असेल पोलीस स्टेशन मध्ये आणि ती खोटी FIR केली असेल तर पहिले जे आहे पहिले IPC जे कलम होतं 482 482 याच्या अंतर्गत तुम्ही हायकोर्टामध्ये ते FIR कॅन्सल करासाठी किंवा रद्द करासाठी तुम्ही जाऊ शकता. का हे खोटी FIR माझ्या विरोधामध्ये पोलिसांनी केली, हे खोटी आहे, तर ते रद्द करण्यासाठी तुम्ही 482 IPC 482 आता BNSS ची जे नवीन क्रिमिनल लॉ आला BNSS त्याच्यानंतर 528 नुसार त्या कलमानुसार तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकता ते रद्द करण्यासाठी. कोणीही जर तुमच्या विरोधामध्ये खोटी जर FIR केली असेल तर ते रद्द करण्यासाठी तुम्हाला हायकोर्टामध्ये जुन्या IPC कलमानुसार 482 आणि नवीन जे BNSS कायदा बनतात त्याच्यानुसार 528 नुसार तुम्ही हायकोर्टामध्ये कॅन्सल करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी जाऊ शकता. परंतु आता लेटेस्ट सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की मूलभूत अधिकार, कारण तुम्ही गुन्हाच नाही केला, गुन्हा नाही केला तर तुमचं जे आपण आर्टिकल 21 पाहिलं होतं है ना, आर्टिकल आपण 21 पाहिलं होतं की तुमच्या प्राण आणि पर्सनल लिबर्टी, तर याच्यामध्ये तुमचं हनन होते. मग हनन होते तर मग तो मूलभूत अधिकार आहे तो. मग मूलभूत अधिकारानुसार तुम्ही कलम 226 नुसार पण इथे तुम्ही FIR रद्द करण्यासाठी तुम्ही अप्लिकेशन करू शकता हायकोर्टमध्ये. 482 नुसार करा किंवा कलम 226 नुसार करा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकार दिला आहे. रीट पिटिशन आर्टिकल 226 हायकोर्टामध्ये तुम्ही फाईल करू शकता, कारण तुमच्या मूलभूत अधिकाराचं हनन होते. म्हणजे FIR तुमची खोटी FIR जे आहे पोलीसवाल्याने तुमच्यावर केली म्हणजे तुमच्या पर्सनल लिबर्टीचं नुकसान झालेलं आहे नाही का. तर त्याच्यामुळं तुम्ही 226 नुसार पण हायकोर्टामध्ये तुम्ही पिटिशन दाखल करू शकता. त्याच्यानंतर कलम 32 दिला आहे 2. तर सुप्रीम कोर्टाला जे मूलभूत अधिकार आहे तर सुप्रीम कोर्ट काय करते की जेव्हा तुम्ही मूलभूत अधिकार 32 नुसार आर्टिकल कलम 32 नुसार तुम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाता मग सुप्रीम कोर्ट आदेश काढते, निर्देश देते कशा प्रकारे जे 5 रीट पिटिशन आहे, 5 रीट जे आहे ते आपण पाहू. आज जमलं तर आज पाहू, नाही तर मग थोडं उद्यामध्ये. तर रीट पिटिशन जे आहे तर याच्यानुसार सुप्रीम कोर्ट कलम 32 नुसार आदेश देऊ शकते. कोणाला? पोलिसाला किंवा खालच्या कोर्टाला. तर आणि ते विशेष प्रकारचा आदेश असतो. कोणाचा? सुप्रीम कोर्टाचा विशेष प्रकारचा आदेश असतो. तर ह्या निर्देश सुप्रीम कोर्ट 5 रीट नुसार पोलीस किंवा खालच्या जे न्यायालय आहे त्यांना देऊ शकते. एखादी समजा एखादी व्यक्ती आहे त्याला विनाकारण जेलमध्ये टाकलेला, एखाद्या आरोपीला जर अटक झाली तर 24 तासाच्या आतमध्ये त्यांना मॅजिस्ट्रेट समोर आपण पाहिलं आर्टिकल 20 नुसार है ना. तर त्याच्यामध्ये त्यांना जेलमध्ये ठेवता येत नाही. जास्त दिवस जर पोलिसांनी जेलमध्ये जर ठेवलं तर तुम्ही रीट पिटिशन दाखल करू शकता. तुम्ही जेलमध्ये आहे परंतु तुमचे नातेवाईक आहे, मित्र आहे, त्यांच्या मार्फत हे कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही रीट फाईल करू शकता. मग अशा याच्यामध्ये 32(2) नुसार सुप्रीम कोर्ट आदेश देते का हे खोटं आहे आणि ह्या खोटं असल्यामुळे तुम्ही त्याला तुम्ही पोलिसाला आदेश देते आणि त्याला तुम्ही मुक्त करा, सोडा. तर अशा प्रकारचा तो आदेश लागू होता. जसं की सुरुवातीला राजे महाराजे होते तर राजा आदेश द्यायचा तर कसा द्यायचा, तर त्याच्या राजाच्या दरबारामध्ये एक घंटा असायचा आणि मग जसा एक राजाने आदेश दिला तर तो राजाचा आदेश लागू होतो. जसा राजाने आदेश दिला तसा जो आहे त्यांचा व्यक्ती तो घंटा वाजवायचा आणि मग घंटा वाजला समजून जायचा का तो राजाचा आदेश अंतिम आहे.
तर अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाचा कलम 32(2) नुसार एकदा निर्देश आदेश दिला का तो अंतिम आहे आणि तो त्यांना पाळावा लागेल. तर हे झालं आर्टिकल 32(2). त्याच्यानंतर कलम 32(3) मध्ये काय सांगते, आता याच्यामध्ये आपण कलम 32 मध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊ शकतो, रिट पिटिशन फाईल करू शकतो आणि कलम 226 नुसार आपण हाय कोर्टामध्ये जाऊ शकतो, है ना. परंतु या व्यतिरिक्त कलम 32(3) मध्ये काय सांगितलं आहे की संसद म्हणजे काय की लोकसभा आणि राज्यसभा याला आपण संसद म्हटलं जाते. तर संसदेला अधिकार आहे की अशा परिस्थितीमध्ये कोणाच्या मूलभूत अधिकाराचं कोणत्याही भारताच्या नागरिकाचं हनन होत असेल किंवा त्यांचं उल्लंघन होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सरकार पण रिट जाहीर करू शकतो आणि जे जिल्हा लेवलच्या न्यायालय आहे त्यांना आदेश देऊ शकतो की अशा व्यक्तीचं हनन झालेलं आहे तर तुम्ही संसदेमध्ये एखादी कायदा बनवून रिट पिटिशन जिल्हा लेवलच्या न्यायालयामध्ये पण आदेश देऊ शकतो कोण, सरकार. 32(3) मध्ये काय सांगितलं आहे की सरकार संसद जे आहे असा एखादी कायदा बनवू शकतो की कोणत्याही नागरिकाचं समजा जर मूलभूत अधिकाराचं जर हनन होत असेल किंवा उल्लंघन होत असेल तर सरकार तसा कायदा बनवून जिल्हा लेवलच्या न्यायालयाला असा आदेश देऊ शकतो. म्हणजे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही. आता हायकोर्ट राहते समजा एखाद्या राजधानीच्या ठिकाणी किंवा मोठ्या सिटीमध्ये, तर साधारण व्यक्ती जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यापेक्षा जातो तो मग त्याला दुसऱ्या ठिकाणी जाण्यापेक्षा जिल्ह्याच्याच लेवल जाऊ शकतो. पण संसदेला अधिकार दिला आहे की हे रिट पिटिशन आपल्या जिल्हा लेवलच्या न्यायालयामध्ये दाखल करू शकतो. परंतु आजच्या इतिहासामध्ये कोणत्याच अशा सरकारने हा कायदा बनवलेला नाही. सर्व लोक डायरेक्ट कुठे जातात, हायकोर्ट नाही तर सुप्रीम कोर्ट. सरकारने जर चाललं तर सरकार करायला पाहिजे ना, तर लोकांचं दूरपर्यंत जाण्याचा तो खर्च त्यांचा वेळ वाचेल ना. पण कोणत्या सरकारनं आजपर्यंत असा कायदा बनवलेला नाही. परंतु 32(3) मध्ये दिलेला आहे की सरकार असा संसदेमध्ये सरकार असा कायदा बनवू शकते जर भारतातल्या सर्व नागरिकांचं जर हनन होत असेल, मूलभूत अधिकाराचं हनन होत असेल. मूलभूत अधिकार जे आपण पाहिले ना, आपल्या लिहिण्याचा, वाचण्याचा आहे ना, स्वातंत्र्याचा, समानतेचा, भेदभाव कोणी याच्यावर धर्म, जाती, वंशभेद, जन्मस्थळ याच्यावर भेदभाव करता येत नाही, असे जे मूलभूत अधिकार आहे याचं जर उल्लंघन झालं असेल, हनन झालं असेल तर संसद तसा कायदा बनवू शकते. तुम्ही हायकोर्ट 226 32 नुसार तुम्ही सुप्रीम कोर्ट याच्या व्यतिरिक्त तुम्ही जिल्हा न्यायालयामध्ये जाऊ शकता. परंतु आजपर्यंत त्या इतिहासामध्ये कोणत्याही सरकारनं हा कायदा बनवलेला नाही. त्याच्यानंतर कलम 32(4) समजा जर संविधानामध्ये आपण भाग 3 पाहिला आहे ना, तर त्याच्यानंतर संविधानामध्ये काय आहे की आर्टिकल 4 मध्ये असं दिलेलं आहे की तुमचे जे मूलभूत अधिकार आहे हे याच्या व्यतिरिक्त तुमचे अधिकार जे आहे निलंबित होऊ शकत नाही. परंतु निलंबित केव्हा होते तुमचे अधिकार, जे मूलभूत अधिकार आहे हे निलंबित म्हणजे सस्पेंड नाही होत किंवा निरस्त नाही होत किंवा समाप्त नाही होत, फक्त निलंबित होते. परंतु कशा याच्यामध्ये निलंबित होते, तर ते निलंबित प्रावधान असं दिलेलं आहे की ज्या वेळेस आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू होते, मग आणीबाणी कशा याच्यामध्ये लागू होते, तर एखादी देशासोबत आपल्या भारताचं युद्ध झालं असेल किंवा आपल्या देशामध्ये रोगचाळ्याचं प्रमाण वाढलं असेल, हताहत झालं असेल किंवा आपल्या देशामध्ये आर्थिक बाबतीत म्हणजे मंदी असेल, तर अशा याच्यामध्ये सरकार आणीबाणीची घोषणा करू शकते. तर आणीबाणीच्या काळामध्ये, तर आणीबाणीसाठी कलम 352 दिलेला आहे. तर आणीबाणीच्या काळामध्ये सरकार जे तुमचे अधिकार आहे हे निलंबित करू शकते, परंतु समाप्त नाही करू शकत. मग आणीबाणी संपली तर तुमचे अधिकार जे ॲज इट इज राहील.
आणि कलम 358 आणि 359 याच्यामध्ये काय असते की 352 मध्ये काय आहे, जेव्हा कलम 352 मध्ये असं दिलेलं आहे की आणीबाणीच्या काळामध्ये तुमचे जे आर्टिकल 19(1) कलम 19(1) आपण आहे ना, लिहिण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा जो अधिकार आहे ना, तो त्याच्यामध्ये निलंबित होऊ शकते. आणि मग याच्यामध्ये राष्ट्रपती पण याच्यामध्ये नाही, न्यायालय याच्यामध्ये हे हस्तक्षेप करू शकत नाही. आणीबाणीच्या काळामध्ये तुमचे जे मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार सर्व समाप्त होतात. फक्त कलम 20 आणि कलम 21 आणि कलम 21 हे निलंबित नाही होत आणीबाणीच्या काळामध्ये. बाकी सर्व जे कलम आहे ते तुमचे जे आहे 352 नुसार, जे कलम 352 जे आणीबाणीचं कलम लावल्या जाते, फक्त आर्टिकल 19 तुमचं निरस्त होते. आणि बाकीचे जे कलम आहे ते कलम 358 नुसार आणि 359च्या कलम नुसार राष्ट्रपतीला जर वाटलं, राष्ट्रपतीनं समजा एखादी अधिसूचना जारी केली, तर अशा याच्यामध्ये बाकीचे जे मूलभूत अधिकार आहे 19(1) नुसार राष्ट्रपती कलम 352 आपल्या याच्यानुसार आणीबाणीच्या काळामध्ये 19(1) जे आहे, 19(1), 2, 3, 4 जे आहे हे निलंबित होते. परंतु कलम 358, 359 नुसार राष्ट्रपती जेव्हा आणीबाणीची घोषणा करते आणि अशा ह्या 2 कलमानुसार राष्ट्रपती अधिसूचना जारी करू शकते की ठीक आहे, अशा याच्या परिस्थितीत बाकीचे पण जे मूलभूत अधिकार आहेत ते पण निलंबित करू शकते. तर मग बाकीचे दुसरे जे कलम 20 आणि कलम 21 जे आहे आर्टिकल मूलभूत अधिकाराचे, हे आणीबाणीच्या काळामध्ये निलंबित होत नाही. बाकी सर्व जे कलम आहे ते राष्ट्रपतीच्या आदेशानुसार होते. आणि आणीबाणीच्या काळामध्ये खाली कलम 19 हेच निलंबित केल्या जाते. जसं की आपण पाहिलं की कलम 20 काय सांगते, ज्यावेळेस एखाद्या आरोपीला अटक केली आणि त्यावेळेस त्याचं जे शिक्षा जे आहे, तर त्यावेळेसच त्याच वर्षाची त्याच याची शिक्षा दिल्या जाते. आणि एकासाठी दिलेली शिक्षा एकाच वेळी दिल्या जाते, 2 वेळा शिक्षा दिल्या जात नाही. त्याच्यानंतर स्वतःच्या विरुद्ध त्याला साक्ष देता येत नाही. तर हे कलम 20 हे सांगले जाते. आणि कलम 21 काय सांगले जाते, लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, म्हणजे स्वतःचं जे जीवन मूल्य जे आहे, जे जगण्याचं जीवन मूल्य आहे प्रत्येक भारतीय नागरिकांचं, त्यांचा काही जीवनाचा तिथे प्रॉब्लेम होत असेल तर अशा याच्यामध्ये हे 2 कलम आहे हे राष्ट्रीय आणीबाणीमध्ये लागू होत नाही. तर अशा प्रकारचे जे आहे हे आता आज आपण कलम 32 पर्यंत पाहिलेलं आहे. याच्यानंतर आपण जे रीट आहे ते रीट उद्या बघूया, कारण ते थोडं सविस्तर सांगावं लागेल, तर तुमच्या लक्षात येणार नाही, आपला वेळ पण निघून जाईल. तर बाकीचं आता आपण उद्या घेऊया आणि आजचं जे सत्र इथं समाप्त करूया. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. त्याच्यानंतर मग आपण आजचा प्रोग्राम समाप्त करूया. हॅलो, हॅलो, हा बोला सर. सर, राज्य शासनाने ज्या शाळेमध्ये मान्यता दिलेली आहे, हा, त्या राज्य शासनाने ज्या शाळेला मान्यता दिलेली आहे,
आपण देवा धर्माची पूजा करू शकतो का? देवाची फोटो लावून त्याची आरती उपासना करू शकतो का? नाही नाही नाही, ते आपण पाहिलं ना, धार्मिक कालच तर पाहिलं आपण, धार्मिक स्वतंत्रतेचा अधिकार जो आहे ना, राज्य म्हणजे संघ म्हणजे भारत देश आणि राज्य सरकार हे आपल्या ऑफिसमध्ये किंवा शिक्षण संस्थेमध्ये किंवा कोणत्या शासनाचे कोणतेही कर्मचारी कोणत्याही धर्माचा कोणत्याही याचा त्याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही किंवा त्या ऑफिसमध्ये पर्टिक्युलर एका धर्माची किंवा कोणत्याही धर्माची पूजा पाठ करता येत नाही. मग आता हे 26 जानेवारीला लोक शाळेमध्ये जे मास्टर लोक सरस्वतीची फोटो ठेवून त्याची आराधना करतात, पूजा करतात. कशाची? 26 जानेवारी नाही का ती? हा 26 जानेवारी. हा कोणत्या कोणती तरी देवी आहे ना, सरस्वती देवी. सरस्वती देवी. सरस्वती देवी. तर मग हे कसं करायचं? हे बघा काय आहे की ऍक्च्युली सरस्वती देवी तर त्यांची काल्पनिक, ती शिक्षणाची देवी म्हणून केल्या जाते, ते तर गलत आहे एकदम. संविधानामध्ये त्याच्यामध्ये मान्यताच नाही आणि हे शिकवल्या जाते, हे संविधानाच्या विरोधी आहे आणि हे परंपरा असल्यामुळे सर्व लोक तेच म्हणत आहे. माझं काय म्हणणं आहे? नाही आलं लक्षात तुमचं म्हणणं माझ्या की सरस्वती देवी जे आहे याची पूजा पाठ करणं हे संविधानाच्या विरोधात आहे. शिक्षणाची देवी ते सरस्वती कशी होऊ शकते? आहेच नाही, कोणा इतिहासामध्येच नाही आहे. विरोधामध्ये गोष्ट खरी आहे, परंतु संविधान लागू झालं तेव्हापासूनच सर्वच लोक करत आहे ना. संविधान काय आता पडते का? कुणाला समजलं नाही का संविधान? सर तेच तर हे बघा, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष तेच आहे, मग लागू करणं ते त्याच्यावर विरोध कोण करणार आहे? आता लोकांना माहित झाले काय तर ते बामशेपवाल्यांना काही समजा जे काढलं त्यांनी इतिहास काढला तेव्हा लोकांना माहित पडलं है ना. तेच नाही बरेच लोकांनी त्याच्यावर अभ्यास केला है ना, त्याच्यामुळं ते लोक आपल्याला माहित झालं, बऱ्याच लोकांना माहित झालं, परंतु ते गलत आहे ना. आपल्या बघा संविधानाच्या विरोधी आहे आणि संविधानाच्या विरोधी म्हणजे लोकांना संविधानच माहित नाही आणि त्यांना संविधान माहित असल्यामुळे ते राबवतात, कारण परंपरा झाली. आता जसं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होता तर आपल्या मंत्रालयामध्ये पूजापाठ केली, सत्यनारायणची पूजा केली होती, माहित असेल तुम्हाला. आपले मोदी साहेब संसदेचं भवन त्याच्यामध्ये वैदिक पद्धतीने पूजापाठ केली. हे गलत आहे. कोणत्याही संविधानिक पदावर असलेला व्यक्ती, मंत्री किंवा पंतप्रधान असो किंवा राष्ट्रपती असो किंवा एखादी ईडीचा अधिकारी असो, इन्कम टॅक्सचा अधिकारी असो, जिल्हाधिकारी असो, हा कोणताही व्यक्ती संवैधानिक पद आहे. ह्या संवैधानिक पदावर असलेला कोणताही व्यक्ती पर्टिक्युलर धर्माची, कोणत्याही धर्माची आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या कार्यालयामध्ये किंवा सार्वजनिक याच्यामध्ये तो पूजा पाठ करू शकत नाही. आपण पाहिलं आहे की याच्यामध्ये की राज्याला म्हणजे देशाला यांचा कोणताही धर्म नाही. आपण धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत आपण बघितलं की मला माहित आहे त्याविषयी. याच्यामध्ये प्रश्न कसा उत्पन्न होत आहे आता की शाळेमध्ये आपण पोरं शिकायला पाठवतो ना. हो, शाळेमध्ये पोरांना काय शिक्षण मिळणार आहे? देवी देवतेची परंपरेचं शिक्षण मिळेल ना. मग तेच आहे ना सर. आता त्याच्यासाठी आपल्याला सत्ता आपली आणावं लागेल. सत्ता आपल्याला आणून आपल्याला कायदे करावे लागेल, तेव्हा होणार नाही. किंवा आपल्याला माहिती आहे संविधानामार्फत आपल्याला विरोध करावा लागेल. आपल्याला विरोध करण्याचा अधिकार दिला आहे आर्टिकल 19 मध्ये. अधिकार दिलेला आहे. हा, परंतु आतापर्यंत काही कोणी विरोध केला नाही, याचिका तयार केली नाही, कोणी आतापर्यंत सुप्रीम कोर्टात गेलं नाही. एका शाळेमधून एखाद्या शाळेवरती तुमचं जे राज्य शासनाची असेल किंवा केंद्र शासनाची असेल, राज्य शासनाच्या याच्यात विरोध करत नाही. विरोध करायला गेलं तर त्याला माहिती आहे ना, उद्यापासून तू आपलं पाठवतो, तू मध्ये घरी बसून आपल्या म्हणते
त्याने त्या पोराला म्हणजे आई वडिलांना टॅक्टर होत आता आई वडिलांना टॅक्टर करून मग पोराबाळांना म्हणते की तुम्ही पोरं आपलं पाठवून बघा ज्या शाळेत तुम्हाला शिक्षण भेटते त्या शाळेत पाठव. मग कुठं पाठवायचे पोराला शाळेमध्ये आपल्या? तर तेच आहे ना सर, प्रॉब्लेम तोच आहे. आपली सत्ता असते तर आपण चेंज केली असती, आपली सत्ता असते तर आपण चेंज केली असती ना. तो प्रश्न आहे, आपल्याला विरोध करण्याचा अधिकार आहे. लोकांना इतिहास माहित नाही, इतिहास माहित नसल्यामुळे आपल्याला संविधान माहित नाही. मग आपण विरोधही केला तरी सत्ता त्यांची आहे, कायदे ते राबवतात. म्हणजे विरोध करायचा नाही, चुपचाप राहायचं. पोरं शाळेत बस तेच आहे. जे शिकवते ते ग्रहण करत जा. हा, आता बरेच लोक म्हणतात का सर्व शिक्षाची देवी म्हणजे शिक्षणाची जी देवी आहे ती कोणी शाळेमध्ये गेली, तर तो कोणाचं उत्तरच नाही ना. एक मिनिट सर, आपल्या लोकांची डोळे आता उघडतील का नाही याच्यातून? आपल्या लोकांचे डोळे 70 वर्ष झाले उघडले नाही. बाबासाहेब जाऊन 68 वर्ष झाले तरी डोळे उघडले नाही. नेमकं बाबासाहेबांनी काय सांगितलं ते पण लोक करत नाही. बाबासाहेबांनी काय सांगितलं की जा तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर करून ठेवा की तुम्हाला या देशाची शासक कर्ती जमात बनायची आहे. मग शासक कर्ती म्हणजे काय? तुम्ही पहिला मेन मुद्दा आहे की तुम्ही सत्ता काबीज करा. दुसरा मुद्दा आहे प्रशासनामध्ये जा. तिसरा मुद्दा आहे तुम्ही न्यायपालिकेमध्ये जा. सर परत प्रश्न तर येत आहे ना तिथं त्याच ठिकाणी. आता काल बोलताना आपल्या ग्रुपवर कोणतरी म्हणालात ना का नाही आपल्याला धम्मकार्यात श्रेष्ठ आहे, धम्मकार्य केल्याशिवाय तेच आहे ना, आपण अशिक्षितपणाने वागल्यामुळं धम्मकार्यामुळे सर्व काही होते. ही जी आपली अशिक्षितची भावना आहे, अशिक्षित होण्याची भावना आहे, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झालेला आहे. आणि काय झालं की बाबासाहेब गेल्यानंतर आपण एक मिनिट आपण काय करायचं की आपण धम्म स्वीकारायचा. आपण शाळेमध्ये पोरग पाठवल्यानंतर शाळेमध्ये पोराला जर शिकवत असताना देवी देवतेची जर पूजा करायला लावत असेल तर आपण त्या धम्माच्या चुपचाप राहतात. पोराला माधव तू शिकून आला का सरस्वतीची पूजा म्हणजे संविधानाचा जो अभ्यास आहे तो न करता प्रगती व्हायची कशी पोराबाळांची, हा प्रश्न पडतो ना सर. मग तेच आहे ना, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जे शिकायला पाहिजे. आपलं संविधान काय सांगते की विज्ञान सांगते नाही. आपण आधारावर आपण आता आपल्याच बाबतीमध्ये बोलू ना, इतरांच्या बाबतीत असं बोलायचंच नाही आपल्याला. आपण जे धम्म करत राहतो की नाही तर त्याच बाबतीमध्ये बोलायचं आहे ना. म्हणजे घरी धम्म शिकायचा आणि पोराला शाळेत पाठवायचं. तिथे गेल्यानंतर सरस्वतीची पूजा कर का टाळ मृदंग वाजव. तिथे जे शाळेमध्ये शिकवल्या जाते आता ते अनेक मूर्तीचे पण काही पाठ दिले आहे, काही धडे दिलेले आहेत. आमच्याकडे काही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण बना, रामाचं पात्र करा. उद्या 26 जानेवारीला तेच करतील ना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून अशाच प्रकारचं लोक तिथं. हो, ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्थेच्या विरोधामध्ये संविधान लिहिलेलं आहे. सर्वांना समान हक्क दिलेला आहे, त्याच्यानुसार कोणी वागत नाही. आणि सरकारचं धोरण त्या पद्धतीचं असल्यामुळे विरोधी पक्ष विरोध करत नाही. विरोधी पक्षांनी या गोष्टीचा विरोध करा नका. हॅलो सर. बोला मॅडम. तर आता जे देवानंदजी बोलले की कोणीतरी म्हटलं की धम्म आवश्यक आहे. काय आपल्याला थांबा, आता मी आतापर्यंत मी शांत बसले, तुम्ही ऐकून घ्या. बोला. तर धम्म आवश्यक नाही आहे का? धम्माचं आचरण, धम्म म्हणजे काय आहे? धम्म म्हणजे नीती आहे, आचरण आहे आपलं. बोलू द्या त्यांना, ताईला बोलू द्या, मॅडमला बोलू द्या. तुम्ही नंतर. धम्म म्हणजे आचरण आहे. आणि ज्या घरी धम्माचं आचरण होते तो मुलगा शाळेत गेल्यानंतर टाळपुट करत नाही सर. ज्या घरी धम्माचं आचरण आहे तो मुलगा कोणत्याही शाळेत टाका तुम्ही, तो मुलगा कधी टाळपुट वाजवणार नाही. हे आवश्यक नाही का धम्म? मग हो काही बरोबर आहे. राजकारण तर कराच तुम्ही, पण धम्मही आवश्यक आहे. धम्माचं जे आचरण आहे ते धम्म म्हणजे नीती आहे. आचरण असल्याशिवाय माणूस शून्य आहे. शील जे आहे, शील महत्वाचं आहे. मग तुम्ही का बरं म्हणजे असं म्हणता की राजकारणच महत्वाचं आहे?
राजकारण आणि धर्म. अरे बाबा, हा बोला बोला सर, बोला, उत्तर द्या. एक मिनिट आहे का सर. राजकारण आणि धम्मकारण दोन्ही आवश्यक आहे, परंतु धम्मकारण करत असताना आपले लोक, आता जे आपण शील म्हणतो किंवा आचरण म्हणून सांगतो ना, आपले लोक किती आचरणामध्ये करतात. आतापर्यंत विहारामध्ये किती आपले विद्यार्थी जात आहेत. आपण जर 68 वर्ष झालेत तर धम्मदीक्षेला 68 वर्ष झाले, किती आपले मुलं म्हाताऱ्याशिवाय विहारामध्ये दुसरे कोण दिसतात का? ताईचं म्हणणं आहे ते बरोबर आहे. घरी तर धम्माचं आचरण होते सर. घरी जे धम्माचं ऐका ना माझं, विहारातच गेलं. हा बोला. मी पण प्रवचन धम्म सांगतो लोकांना बोधाचार्य आहे का आता माझं ऐकत हा माझा अनुभव आहे. विधी संपन्न करतो, अर्धे लोक विधी म्हणतात, अर्धे लोक विधी म्हणत निघून जातात. हे घरच्यावर अवलंबून आहे सर. घरी कसे त्यांनी धम्माचं आचरण करते, घरचे लोक कसे आचरण करते याच्यावर अवलंबून आहे. मी ते सांगत आहोत आहे, घरचे लोक आचरण करत असताना त्याच्यावर अवलंबून आहे. पण तू 68 वर्ष झाले तर आपल्यामध्ये आचरण आलं का ते, हे मी म्हणत आहोत. आपल्या विहारामध्ये, प्रत्येक विहारामध्ये बघा, म्हाताऱ्याशिवाय दुसरे कोणच दिसत नाही ना. एक तरी जवान पोरगा दिसते का? एक तरी तुमचा विद्यार्थी, शाळेतला विद्यार्थी कधी तुमच्या विहारामध्ये दिसते का? नाही दिसत. मग तुमचा विद्यार्थी धम्माचं आचरण करण्यासाठी विहारातच गेलं पाहिजे अशी आवश्यकता नाही सर. घरी धम्माचं आचरण करू शकतो आपण. घरी आपण म्हणजे वंदना घेऊ शकतो किंवा जे धम्म आहे ते समजावून सांगू शकतो मुलांना. विहारातच गेलं पाहिजे असं काही आहे का? बरोबर आहे. घरी पण आपण करू शकतो, पण घरी पण त्याचा प्रादुर्भाव, घरी पण आचरण करताना दिसत नाही. घरी पण आपण जे आचरण करतो ना, ते घरी पण आचरण करताना दिसत नाही. फक्त काय असते आपल्याला की 1 दिवस 2 दिवस तो कार्यक्रम राहिला घरी, एखाद्याचा वाढदिवस राहिला का ते सण घ्या, 25ला घ्या, किंवा कोणता आला सण तर याच्या निमित्ताने आपण वंदना घेतो किंवा एकत्र आचरण करायसाठी करतो. एवढ्या पुरतच फक्त तो मर्यादित आहे. मी आहे का नाही, थोडं दोघांनाही व्यत्यय देतोय. माझा असा अनुभव आहे का धम्म प्रसार प्रचार करत असताना ज्यांच्या खांद्यावर धम्माचा धुरा आहे ते लोक धम्म प्रसार करत असताना कमी पडत आहे. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा, थांब आता थोडं 2 मिनिट घेऊ द्या फक्त. दुसरा महत्वाचा मुद्दा, धम्म आणि राजकारण, धम्म आणि सामाजिक कारण, धम्म आणि शैक्षणिक कारण. धम्म हे वज्जी गणराज्याचं आपण समजून घेतलं पाहिजे, किंवा धम्म त्या कालखंडामध्ये तथागतांनी लिच्छवी गणराज्यामध्ये किंवा वज्जी गणराज्यामध्ये जे 7 नियम सांगितलेले आहे आणि त्या 7 नियमाच्या आधारावर राजकारण पक्क होऊ शकते. जसं विहार हे ज्ञानाचे केंद्र जर झाले, आणि हे आपण कमी पडत आहोत सगळेच लोक इथं उपस्थित आहे ते बी आणि समाजातले, काय 7 नियम वज्जीचे हे सगळ्यांना माहित आहे का. विहारात दररोज आपण चर्चा केली पाहिजे, राजकारण, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक सगळ्याच बाबतीत. त्याच्यानंतर वरिष्ठ लोकांचा मान राखला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, वेगवेगळ्या वादांचे जे विषय आहेत ते सुद्धा तिथं सोडवले पाहिजे. आणि अनेक राजकारणामधले लोक आहे त्यांना वंदना सुद्धा येत नाही. अनेक ठिकाणी आमदारकीच्या सीटा त्यांना दिल्या जाते, खासदारकीच्या सीटा त्यांना दिल्या जाते. त्यामुळे धम्म न रुजवल्यामुळे राजकारण आपलं
दिशाहीन आज शून्य अवस्थेत आलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि धम्म, बरोबर बोलले सर. एक मिनिट फक्त मॅडम. आणि धम्माचा नुसार जो आचरण करण ना, तो शैक्षणिक क्षेत्रात, राजकारण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, सगळ्या क्षेत्रामध्ये तो अग्रेसरच राहणार आहे. उदाहरणार्थ धम्माचं आचरण करणारे त्या कालखंडामध्ये प्रसेनजित राजा असू द्या, बिंबिसार असू द्या, अजातशत्रू असू द्या, नंतरच्या कालखंडामध्ये सम्राट अशोक असू द्या, या सगळ्या लोकांनी धम्म हे यांच्यामध्ये ओतप्रोत भरला होता. आणि धम्म भरल्यामुळे राजकारण यांचं एवढं पक्क झालं का अख्खा भारत देश सम्राट अशोकांनी बौद्धमय केला. हे राजकारण करूनच केलं आहे ना, प्रसेनजितनं राजकारणच करून केलेलं आहे. आणि म्हणून म्हणतो का बा, कोणत्याही राजकीय पक्षाच्या जे आपण काही त्यांना मतदारसंघामध्ये उभं ठेवतो, सीटा देतो, त्यांचं धम्माचं आचरण किती आहे हे पाहणं महत्वाचं आहे. एखाद्या गुंड प्रवृत्तीला आपण त्यांना आमदारकी खासदारकीच्या सीटा दिल्या आणि तो निवडून आला तर समाजाचं कल्याण करणार आहे का, धम्मानुसार आचरण करणार आहे का, याचा कुठे विचार व्हावा. जसं मुस्लिम समाजामध्ये मस्जिदीमधून फतवा निघते कोणाला मतदान करायचं, तसं आपल्या विहारामधून फतवा का बरं निघू नये कोणाला मतदान करायचं. ख्रिश्चन समाजाचं पहा, हिंदू समाजाचं पहा, ते एवढे, आता आपण टीका नाही करत आहे, याच्यामध्ये सगळं SC ST OBC आहे, पण एवढे कट्टरवादी आहे का बरोबर सूर्य निघायच्या आधी त्यांचे कार्यक्रम पूजा अर्चेचे चालू होते, सूर्य अस्ताच्या वेळेस सुरू होते, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ते करतातच. किती अडचण असू द्या त्यांचे ते सण उत्सव करतातच. आपण केवळ धर्माच्या नावावर टाइमपास करत आहोत. आणि धम्म समजून घेण्यासाठी विहारात जाणं गरजेचं आहे. आणि राजकारण करण्याची जे वेळ आहे ते 18 वर्षाच्या नंतरचं आहे. मग 18 वर्षापर्यंत तर त्याला धम्म समजून सांगावं लागेल. 18 वर्षानंतर त्याला ते मॅच्युरिटी येईल आणि राजकारणामध्ये तो पक्का होईल आणि खऱ्या अर्थाने तो मतदाराचा तो आमदार बनेल, आपला आमदार बनेल भविष्यात, त्याला धम्म समजला तर. धम्म जर समजला नाही, आचरणच त्याला कळालं नाही का आपण कसं वागावं, काय बोलावं, काय नाही बोलावं, त्याची स्टेज डेअरिंग किंवा त्याला समाजामध्ये कसं वावरावं, नेतृत्व कसं करावं, ह्या गोष्टी हे याच्यामध्ये अंतर्भूत असतात. म्हणून माझं तर असं मत आहे का बा, समाजामध्ये जोपर्यंत प्रज्ञाशील, करुणा, मैत्री, दया, क्षमा, शांती, इतरासाठी जगलो पाहिजे. स्वतःसाठी जगणारे तर अनेक लोक आहे. तथागतांच्या कालखंडामध्ये किती मोठा संघर्ष आहे, बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये किती मोठा संघर्ष आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये काय होतं, बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये काय होती त्यांची परिस्थिती, हे धम्मानुसार. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणाले, मला लोक का घाबरतात का माझे शील आहे म्हणून मी यशस्वी झालो, अन्यथा मी यशस्वी होणार नव्हतो, मला लोक यामुळे घाबरतात. म्हणून माझं तर असं वैयक्तिक मत आहे का ओतप्रोत आपण कमी पडत आहोत समाजामध्ये. ह्या गोष्टीचं राजकारणात आपल्या हातातच येतो, चालत येते धर्मानुसार आचरण राहिलं तर, असं माझं मत आहे बा वैयक्तिक. अगदी राईट सर, खूप छान. धम्म आणि राजकारण जमलं पाहिजे. धम्म होता म्हणत बुद्धाचा धम्म काही काळामध्ये लयात गेल्याच्या नंतर सम्राट अशोकाला त्याला राजा खाली मिळाला. आपण जी राजा प्रसेनजितची गोष्ट सांगितली ना, राजा प्रसेनजित म्हणजे धम्माच्या प्रमाणे चालत म्हणून त्यांचे राज्य होते. पुढे लयात जाण्याची कारण झाली, काही कारण झाली त्याच्यामध्ये. आता आपले RPIचे 52 गट आहे, भारतीय बौद्ध महासभाचे 4 गट आहे, समता सैनिक दलाचे 25 गट आहे. तर हे धम्म जर यांनी पाळलं असतं तर इतके गटच नसते झाले. सर हे वाक्य महत्वाचं आहे. ते गटातटाचं मला काही करायचं नाही. मला हे म्हणायचं आहे, बाबासाहेबांनी जे उद्देशिका बहुलाच दिलेला आहे, ध्येय धोरण दिलेलं आहे समता सैनिक दलाचे, हे बाबासाहेबांच्या ध्येय धोरणानुसार जायचं आहे. बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेचे 10 उद्दिष्ट दिलेत, बाबासाहेबांच्या तत्वावर आपल्याला चालायचं आहे. आज कोण त्याचं नेतृत्व करते, कोणाकडे नेतृत्व आहे, हे फक्त आहे का नाही तात्पुरतं आहे, हे आज ना उद्या संपणार आहे. पण बाबासाहेबांनी सगळे समता सैनिक दलाचं भारतीय बौद्ध महासभेचे उद्दिष्ट दिलेलं आहे. बाबासाहेब तर एका ठिकाणी म्हणाले, हे समता सैनिक दलाचे सैन्य उद्या शासनकर्ते जे लोक आहे त्या शासनकर्ते लोकांचं नेतृत्व करेल. समता सैनिक दल हे पुढे असेल, सगळ्यांचं समाजाचं रक्षण करेल. पहिलाच जर आपण वाचला ना, भारतीय बौद्ध महासभेचे जे ध्येय धोरण आहे, समता सैनिक दलाचे जे ध्येय धोरण आहे किंवा RPIचे जे काही ध्येय धोरण बाबासाहेबांचे होते, आपण आजच्या भारतीय बौद्ध महासभेकडे पाहायचं नाही, समता सैनिक दलाकडे पाहायचं नाही. अच्छा, बाबासाहेबांना काय सांगितलं, बाबासाहेबांच्या रायटिंग अँड स्पीचेस नुसारच आपण वर्क केलं पाहिजे. आज कोण कोणाचं नेतृत्व करते याचं काही मला हे नाही आहे. मला हेच म्हणायचं आहे का बाबासाहेबांना आपल्याला जे सांगितलं ना त्या मार्गावर आपण गेलं पाहिजे.
बरोबर आहे. बाबासाहेबांनी सांगितलं त्या मार्गावरच चालायचं आहे म्हणून लोकांनी समाजाचे वेगवेगळे गट तयार केले. म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे लोकांनी वेगवेगळे गट तयार केलेले आहे. आता बाबासाहेबांचे जे गट तयार केले, ज्या ज्या समता सैनिक दलाचे ज्या ज्या भारतीय लोकांनी भारतीय बौद्ध महासभेचे, ते काय बाबासाहेबांचे विचार घेऊन चालत नव्हते का? नाही नाही नाही, ते चालू द्या, ते त्याचं काही घेणं देणं नाही. आपण वैयक्तिक सांगत आहोत, आपण बाबासाहेबांच्या विचारावर चालायचं प्रत्येकाने. ते कोण नेता केला, कोणते सफल गट झाले, 68 गट झाले, त्याचं काही नाही. आज आपण फक्त फील्ड वर्क करत असतो. नाही सर, असं आहे की आता तुम्ही सांगितलं का जो धम्माचं शीलचं पालन नाही करत तोपर्यंत ते राजकारण करता नाही येईल, किंवा मग हे सामाजिक संस्थेला लागू होते, आर्थिक बाबतीत मध्ये लागू होते ना राजकीय बाबतीमध्ये लागू होते. मग त्यांनी जर शीलचं पालन नसतं केलं असतं तर इतके गट नसतं झाले ना. त्यांच्यामध्ये ईर्ष्या आहे, लोभ आहे, स्वार्थपणा आहे, म्हणूनच इतके गट झाले ना. पण नाव घेतात बाबासाहेबांचं, असं मला म्हणायचं आहे. बरोबर बरोबर सर. हा, ज्याच्या याच्यामध्ये प्रामाणिकपणा, शील, प्रज्ञा, करुणा आहे, अष्टांगिक मार्गाचं जे कोणी पालन करतो, असे लोक जर असते तर त्यांनी गटच नसते निर्माण केले. बामशेपचे 10 गट आहे, ते बाबासाहेबांचीच विचारधारा सांगतात. 10चे 10 गट जे समता सैनिक दलाचे आहेत ते बाबासाहेबांची विचारधारा सांगतात. अरे पण बाबासाहेबांची विचारधारा सांगतात, तुम्ही एकत्र का नाही होत? राजकीय नेते आहे ते अलग अलग आहे, कधी त्यांचं गठबंधन नाही होणार. 7च्या 7 जे आहे ते एकमेकाच्या विरोधामध्ये लढतात, ते एकत्र का नाही येत? म्हणजे त्यांच्यामध्ये धम्म नाही आहे, शील नाही, धम्माचं पालन नाही करत, अष्टांगिक मार्गाचं पालन नाही करत. मग हे आपण विभागलेला. मग बाबासाहेबांनी सांगितलेलं जे आहे त्यात बाबासाहेबांना कोणी त्यांच्या विचाराला मानणारच नाही, याचा अर्थ होते ना. आता आपण म्हणतो की आपले आंबेडकर घराणं बुद्धिस्ट आहे, पण उभे राहायच्या ठिकाणी महार जातीचं सर्टिफिकेट लावून शेड्यूल कास्टच्या याच्यावर उभे राहतात. तेच बौद्ध नाही झाले, दुसऱ्याला आपण बौद्ध सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. मग हे कसं? याचे आपण अवलोकन केलं पाहिजे ना. अवलोकन याच्यासाठी केलं पाहिजे की आपली तार्किक बुद्धीनं आपण विचार कर, खरं काय खोटं काय हे आपण त्याचं ओळखलं पाहिजे. की आपला नेता किंवा मी सांगतो, आता मी समजा सांगत असतो तर मी खरं सांगतो की खोटं सांगतो हे तुम्ही तार्किक बुद्धीनं विचार करून मला क्रॉस करायला पाहिजे की हे सर तुमचं चुकते, माझं चुकत असेल तर मी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. बरोबर आहे. परंतु प्रश्न असा आहे की आपल्याला तार्किक बुद्धीचा विचार करावा लागेल. खरं कोण आहे, खोटं कोण आहे, सर्व आपले नेते आतापर्यंत दिशाभूल करत आले, जे काही लोक दुसरे सांगणार आहेत हे दिशाभूल करत आले, आणि त्याच्यामुळे आपली ही परिस्थिती निर्माण झाली. आजची परिस्थिती निर्माण कशासाठी झाली? त्यांनी सर्वच कब्जा केलेला. आज आपला आज मतदार दिवस आहे ना, 25 जानेवारी 1950 मध्ये इलेक्शन कमिशनची स्थापना झाली आहे. आज मतदानाचा अधिकार आपल्याला इलेक्शन त्याच्या मार्फत ते संस्था त्यांनी कब्जा केली. एखादा तुम्हाला जर मागितलं फॉर्म नंबर 1780 त्याच्यामध्ये कोणाकोणाला मत केले ते तुम्ही मशीन मध्ये टॅली करा, ते टॅली नाही होत ते डाटाच द्यायचं. त्यांनी कायदा नाही बनवला, नोटिफिकेशन काढली, काय त्याच्या विरोधामध्ये आहे. तर याचा विरोध कोण करायला पाहिजे हे आपल्याला माहित असायला पाहिजे ना. कोणते नेते बोलते का संघटनांनी करायला पाहिजे. जे आपले राजकीय पक्ष आहे त्यांनी विरोध केला का? आपल्या जनतेने विरोधी पक्ष सोडा, ते तर आपले आहेच नाही, पण आपले जे राजकीय पार्टीचे लोक आहेत त्यांनी विरोध केला का? नाही केला. त्यांना माहित आहे मशीन मध्ये घोटाळा आहे, तर त्यांनी कधी हे केलं का? त्यांच्या तरी लढून आहे का? रस्त्यावर त्यांनी रेग्युलर हे केलेलं आहे का? एक 226 मध्ये आर्टिकल 226 मध्ये 224 मध्ये है ना, 224 मध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. तर प्रश्न असा आहे की आपण कोणाचं अंधभक्त म्हणून नाही करायला पाहिजे. आपण बाबासाहेबांचे अनुयायी बनून बाबासाहेबांनी काय सांगितलं त्याच मार्गावर आपण जायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला निष्ठावान बनायला पाहिजे, प्रामाणिक असायला पाहिजे, त्यागाची भूमिका आपल्या याच्यामध्ये असायला पाहिजे, समर्पित असायला पाहिजे त्या उद्दिष्टाविषयी जे बाबासाहेबांनी सांगितलं आहे. तेव्हा हे सक्सेस होते. नाहीतर हे जर गुण नाही आहे तर शिलाचं धम्माचं हे पालन नाही करत, म्हणून त्याच्यामुळे इतके लोक इतके आपले संघटना 4 लाख संघटना आहे पूर्ण देशामध्ये ऍक्टिव्ह. किती? 4 लाख. आणि सर्व लोक वेगवेगळे याच्यामध्ये विभागले गेले आहे. म्हणजे त्यांना लोभ आहे,
द्वेष आहे, ईर्ष्या आहे, स्वार्थी आहे. मग हा आपल्याला विचार करायला पाहिजे. मग राजकारण करत असताना आपल्याला ते पाहायला पाहिजे. सामाजिक काम करत असताना ते पाहायला पाहिजे. या सर्व गोष्टीचं आपल्याला तार्किक बुद्धीनं त्याच्यामध्ये विश्लेषण करायला पाहिजे. तेव्हा आपण करू शकतो विरोध. बोला सर. सर शेवटी एक बाबासाहेबांचं स्टेटमेंट मी वाचून दाखवतो. 2 वाक्यच आहे. बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956ला दीक्षाभूमीला जे दीक्षा समारोह झाला होता 14 ऑक्टोबर 1956ला, त्याच्या दुसऱ्या दिवशी एक बाबासाहेबांना तिथे लोकांना संबोधून एक भाषण केलं होतं. त्याच्यामध्ये बाबासाहेब अतिशय म्हणजे रिक्वेस्ट न बोलले बाबासाहेब. ते असे बोलले बाबासाहेब 15 ऑक्टोबर 1956ला का आपल्या समाजाचे ऐक्य ही कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्वाची गोष्ट आहे. इतर समाजातील आमचे दुःख जाणणारे कोण आहेत हे पाहिले पाहिजे. अशा सर्वांना आपण एकत्रित करून त्यांच्यासह जाण्याची आपली सिद्धांत असला पाहिजे. अशा लोकांना एकत्रित करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. आता इतर समाजाचे सर्व लोकांबरोबर काम करावयास तुम्ही शिकले पाहिजे. तुमच्यात तुम्ही फूट ठेवून चालणार नाही. लोकांमध्ये तुम्ही काम केले पाहिजे. त्यांच्या अडीअडचणी तुमच्या ताकदीप्रमाणे वाचा फोडली पाहिजे. त्यांच्या सुखदुःखाशी समरस होण्याची तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांच्या या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे का आपण आपली एकट्याची उंची आकाशाला टेकली त्याला महत्व नाही. समाजाची उंची जर इंचभर जरी वाढवण्याचा आपण प्रयत्न केला ना, किंवा आपण तळमळीनं जर काम केलं, प्रत्येकाने फील्ड वर्क जर केलं, तर समाजाची उंची वाढायला वेळ लागणार नाही. म्हणून समाजामध्ये आपल्याला फिरणं, समाजाचे विहार हे ज्ञानाचे केंद्र होणं, हे बाबासाहेबांनी इथं सरळ सांगितलं अप्रत्यक्ष. म्हणून हे कार्यक्रम लावण्याचा अर्थच तो आहे का सगळ्या लोकांना आपल्याला एकत्र कसं करता येईल या अनुषंगाने हा उपक्रम आपण इथं राबवत आहोत. काही प्रश्न असेल तर म्हैसकर सरांना विचारा आणि 5 मिनिटात आपण संपवणार. माझा प्रश्न म्हैसकर सरांना आहे सर. हा बोला सर. बोला सर बोला. त्या ठिकाणी संविधानामध्ये आपण जो 32 अनुच्छेद 32 आपण पाहत आहोत, संविधानिक उपाययोजनाचा हक्क, यामध्ये काही शब्द आहेत सर. ते शब्द असे आहेत: हेबियस कार्पस म्हणजे नेमकं काय, मॅडमस म्हणजे नेमकं काय, प्रोहिबिशन म्हणजे नेमकं काय, कोवॉरंट म्हणजे नेमकं काय, आणि सर्सिओरस म्हणजे नेमकं काय. हे 5 शब्द आहेत. त्याचा अर्थ सांगा सर. हे 5 रीट, त्याला रीट म्हटलं जाते. 5 रीट. आणि हे 5 रीट नुसार आपण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जातो आणि याचं विश्लेषण आपण उद्या करूया. ठीक आहे. हे जे 5 रीट आहे ना, जेव्हा आपल्याला आपले मूलभूत अधिकार आहे याचं जेव्हा उल्लंघन किंवा हनन होत असेल तर या 5 रीट नुसार आपण सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये रीट पिटिशन, त्याला रीट पिटिशन म्हणतात, रीट पिटिशन आपण दाखल करू शकतो.